बदलापुरातील शाळा प्रशासनाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर, ठाकरेंच्या शिवसेनेचा गंभीर आरोप, ट्विट करत आदित्य ठाकरेंकडून सवाल उपस्थित। अक्षय शिंदेचा एन्काउंटर करणाऱ्या पीआय शिंदेची ही कारकीर्द वादग्रस्त, राऊतांचा आरोप। मुंबईमध्ये सेवा बजावताना आरोपीला मदत केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई झाली होती। मुंबईतील जेजे रुग्णालयात एन्काउंटर झालेल्या अक्षय शिंदेचं शवविच्छेदन सुरू, कायदेशीर प्रक्रियेनंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवणार, पोलीस खोटं बोलत असल्याचा आईवडिलांचा आरोप। आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर बदलापुरात आनंद व्यक्त, शिवसेनेकडून पेढे वाटप, बदलापूर स्थानकात बॅनर्स। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर, विदर्भ आणि मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार, रात्री 9 वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक। आशिष शेलारांविरोधात काँग्रेसच्या प्रिया दत्त निवडणूक लढण्याची शक्यता, वांद्रे पश्चिममधून प्रिया दत्त यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा। जागावाटपात कितीही जागा मिळाल्या तरी शिंदेंच्या शिवसेनेचं मिशन 100+, राज्यातल्या 110 मतदारसंघांची चाचपणी करून अहवाल मुख्यमंत्री शिंदेंना सादर। कोर्टाच्या दणक्यानंतर सिनेट निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात, युवासेना विरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असा सामना, अनेक दिग्गजांनी मतदानाचा हक्क बजावला। काही अधिकारी आचारसंहितेसाठी कामं लांबवत असल्याची सुधीर मुनगंटीवार यांची टीका, कालच्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर तक्रारीचा सूर। सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसाद टोपलीमध्ये उंदीर आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल, प्रसाद उंदरांनी कुरतडल्याची शक्यता, क्लिप तथ्यहीन, मंदिर समिती अध्यक्ष सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया। समृद्धी महामार्ग आणि सीलिंगवरील टोल वसुली कंत्राटदारांना दणका, सुविधांचा अभाव, वाहन चालकांच्या तक्रारीवरून MSRDC कडून कंत्राट रद्द। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या परतीच्या पावसानं झोडपलं, वैभववाडीतील भुईबावडा घाट दरड कोसळल्यामुळे 16 तासांपासून बंद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।